सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक आम आदमी पार्टी आपल्या झाडू चिन्हावर लढवणार आहे। निवडणुकीसाठी आप पक्षाकडे प्रभाग क्रमांक 10, 15, 2, 3, 4, 5 आणि 20 या प्रभागातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज आल्याची माहिती प्रदेश सहसचिव वसीम मुल्ला यांनी दिली। आम आदमी पक्षाने सांगली महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं ठरवलंय। यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी चाचपणी सुरू केले। सध्या महापालिकेच्या 7 प्रभागातून इच्छुकांचे अर्ज आलेत। आपकडून निवडणूक लढवणारे इच्छुक उमेदवारांसाठी 21 आणि 22 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाचे वाटप होणार आहे। त्यानंतर इच्छुकांच्या मुलाखती पार पडतील। शहराच्या विकासासाठी काम करू इच्छिणाऱ्यांनी मिरज आणि सांगलीतील आप कार्यालयामध्ये संपर्क साधावा असं आवाहन आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव वसीम मुल्ला व शहराध्यक्ष आरिफ मुल्ला यांनी केले। यावेळी तौफिक हवलदार, इम्रान पठाण, गौतम पाटील, कृष्णामाळी उपस्थित होते। नमस्कार, मी वसीम मुल्ला, आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश सहसचिव। आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणूक संदर्भात आम्ही इथं प्रेस घेत आहोत। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक आम आदमी पार्टी ही स्वबळावर सक्षमपणे झाडू चिन्हावर लढणार आहे। त्याचबरोबर आमच्याकडे आता प्रभाग 10, प्रभाग 15, प्रभाग 2, प्रभाग 3, प्रभाग 5, 4 व 20 या प्रभागातून इच्छुकांचे अर्ज देखील दाखल झाले आहेत व बाकी जे इच्छुक असतील ज्यांना शहराच्या विकासासाठी काम करायचं, निवडणूक लढवायचं आहे, त्यांच्यासाठी आम्ही उद्या व परवा दिवशी 2 दिवस अर्ज वाटप ठेवलेला आहे। आमच्या संपर्क कार्यालयामध्ये अर्ज उपलब्ध असेल, त्यानंतर मुलाखत होतील आणि येणाऱ्या 2 दिवसांमध्ये आम्ही आमची आम आदमी पार्टीची पहिली उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत। त्याचबरोबर मी सर्व जनतेनं आवाहन करतो की आम आदमी पार्टी हा सक्षम पर्याय आणि भ्रष्टाचार मुक्त पक्ष असल्यामुळं सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये आमचे जे उमेदवार असतील त्यांना तुम्ही बहुमताने विजय करावं आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आम आदमी पार्टी हा महापालिकेमध्ये पाठवावं। धन्यवाद। सांगली मिरज कुपवाडसाठी किती वरी देणार आहे तुम्ही? सांगली मिरज कुपवाडसाठी आत्ता आमच्याकडे प्राथमिक तर 14 उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत। त्याचबरोबर अनेक 2-3 दिवसांत आम्ही अजून 2 दिवस वाट बघतोय। त्यासाठी आम्ही उद्या परवा 2 दिवस अर्ज वाटप ठेवलेलं आहे आणि साधारण उद्या 20, 21, 22 साधारण 24ला आम्ही आमची फायनल यादी डिक्लेअर करू। तुम्हाला अपेक्षा किती आहे? आम्हाला तर अपेक्षा बऱ्यापैकी जेवढ्या जास्तीत जास्त आम्ही उमेदवार लावू शकू तेवढा आम्ही लावायचा प्रयत्न करत आहोत।